नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज पुन्हा एकदा शेअर मार्केटमधल्या शेअर बाजारातल्या घडामोडींकडे आपण लक्ष देणार आहोत. तिकडे नेमकं काय घडतंय बघणार आहोत. जागतिक पातळीवर काय स्थिती आहे शेअर बाजाराची, तसंच महागाईचा दर काय सांगतो आणि या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये कशी पावलं टाकायची आहेत, गुंतवणूकदारांचा कल सध्या कुठे आहे, भारतीय शेअर बाजारातला निर्देशांक, आपल्या इकडचा शेअर निर्देशांक काय सांगतो नेमका, आणि येणारे जे 3-4 महिने आहेत 2022 मधले, तिकडे मग कशी वाटचाल करायची, या सगळ्याबद्दल आता आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सोबत आहेत गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. त्यांचं स्वागत करूया. सर, सप्टेंबर महिन्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. म्हणजे 2022चे 8 महिने जाऊन आता शेवटचा क्वार्टर, 4 महिने शेवटचे सुरू झालेले आहेत आणि सध्याच्या घडीला आपण पुन्हा एकदा जागतिक स्तरावरच्या महागाईचा दर आणि या गोष्टींवर लक्ष देणारच आहोत. पण गेल्या 2 ते 3 आठवडे, म्हणजे 2 आठवड्यापूर्वी आपण बोललो होतो तेव्हा बाजार साधारण 58-59च्या आसपास होता. आजही जवळपास त्याच ठिकाणी आहे. तुम्ही अनालिसिस कसं करताय गेल्या 2 ते 3 आठवड्यामधल्या शेअर मार्केटच्या एकूण वाटचालीचं? अश्विन, मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती जे मार्केट्स आहेत ते कुठेतरी रिटर्न येताना बघतायत, रिटर्न यायला बघतायत सध्या. आणि आपण बघतो आहोत की मार्केट्सनी जे युद्ध म्हणा, जागतिक महागाई म्हणा, या सगळीकडे कुठेतरी परत एक पॉज घेऊन आपल्याकडे परत येताना आपल्याला दिसत आहे. बरोबर. तर या अनुषंगाने सर आता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला. आणि सगळ्यात सुरुवातीला आपण एक पहिला चार्ट बघणार आहोत. इन्फ्लेशन अर्थात महागाई रिलेटेड नेमका एक चार्ट आपल्याकडे आलेला आहे. तो चार्ट, तो तक्ता काय सांगतो आपण बघूया. निखिल नाईक सर. अश्विन, जर आपण बघितलं या सगळ्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये सगळ्यात जास्त महागाई आपण बघतो आहोत सगळ्या देशांमध्ये आणि सगळ्यांना त्रस्त करून सोडत आहे ही महागाई. आपण जर युएसए मध्ये बघितलं तर युएसए मधलं जी महागाई आहे, जे व्याजदर आहेत परत वाढताना दिसत आहेत आपल्याला. म्हणजे 0 पासून व्याजदर परत पुढे जात आहेत. 40 वर्षात त्यांनी ही महागाई बघितली नव्हती. आपण ब्रिटनचा जर उदाहरण घेतलं तर 30 वर्षाची, आणि आपल्याला दिसते 8-9% महागाई दिसते. आणि आपल्याला असं वाटत असेल खूप जास्त गोष्ट नाहीये, कारण आपण नेहमी 8%, आपण 5.5-6% नेहमी बघितले. बरोबर. पण 0% म्हणजे बिलकुल महागाई नव्हती असे देखील आपण परिस्थिती होती. जपानमध्ये जर आपण बघितलं तर जर तुम्हाला बँक एफडी करायला लागलं असतं तर तुम्हाला पैसे द्यावे लागत बँक एफडी. तर त्यापासून आता त्यांना ही महागाई खूप त्रस्त करून सोडते आहे. रशियाच्या युद्धाचा परिणाम म्हणा किंवा कोविड नंतर झालेली म्हणजे अवास्तव मागणीला त्यांना तोंड द्यावं लागतंय. आणि कुठेतरी ह्याच्या मागचं जे कारण आहे ते आपण याच्यात बघू की कसं काय गोष्टी कारणीभूत ठरल्या ते आपण पुढच्या चार्टमध्ये बघू. खरंय. पण मग या सगळ्या स्थितीला आता जो चार्ट आपल्या समोर आहे, अमेरिका असेल, जर्मनी असेल, या सगळ्या देशांच्या तुलनेत म्हणजे विकसित आणि विकसनशील अशी जर आपण वर्गवारी करायची ठरवली तर भारताची महागाईचा दर आणि भारतातील एकूणात गुंतवणूकदारांचा असलेला कल, याचं जर विश्लेषण करायचं झालं तर तुम्ही कसं कराल? आपण बघतो आहोत की भारतामध्ये गेल्या काही काळामध्ये महागाई नक्कीच त्रास देत आहे आपल्याला. पण तुम्ही जर जगाची महागाई बघितली, आता श्रीलंका जर आपण बघितलं 30%च्या आसपास महागाई होते. म्हणजे दे आर डेफिनेटली इन क्रायसिस राईट नाऊ. चायना म्हणा किंवा ह्या सगळ्या देशांनी त्या प्रमाणात महागाई बघितली नव्हती. त्यातल्या त्या चायनात थोडं कमी महागाई, कारण त्यांनी कोविड रिस्ट्रिक्शन्स अजूनही खूप ठेवले. आणि ऑफकोर्स चायनाचा डेटा एवढा आपण असा ट्रस्ट करू शकत नाही, म्हणजे असा ज्या प्रमाणावरती नक्की सांगू शकत नाही की ऍक्युरेट डेटा असतो चायनाचा. ह्यामध्ये काय होतंय अश्विन की लोकांचे ईएमआय वाढलेले आहेत. म्हणजे युएसए मध्ये मी म्हणतोय, युएसए मध्ये काही ठिकाणी 30% वाढले आहेत. आणि ह्याला सगळ्याला कारणीभूत काही गोष्टी होत्या. पण ह्या पार्श्वभूमीवर देखील भारतीय शेअर बाजार मात्र तग धरून गेला 1 वर्षाचा रिटर्न. आणि आपण बरं सर, पुढच्या चार्टकडे जाण्याआधी काही प्रश्न देखील यायला लागलेले आहेत. एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर आपल्याला आपले प्रेक्षक प्रश्न विचारतात. एक प्रश्न आलेला आहे मुकुंद यांचा. MPS मधील पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवलेला असतो. ज्यावेळेस मी सरकारी नोकरी सोडून निवृत्त होईन त्यावेळेस शेअर मार्केट जर डाऊन असेल तर माझ्या परताव्यावर त्याचा काही परिणाम होईल का, असं विचारतात मुकुंद सूर्यवंशी. निखिल नाईक सर.
नाही, नाही. नक्कीच परिणाम तर नक्कीच होईल जर तुमचे पैसे असतील तर. पण मात्र तुम्ही एन-पी-एसचं स्ट्रक्चर लक्षात घेतलं पाहिजे, की हं, जर टियर 2 मध्ये तुम्ही म्हणजे जे स्वेच्छेनुसार तुम्ही गुंतवता त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर गुंतवत असाल, तर तुमचं 50% च इक्विटी असतं त्यामध्ये. आणि जर दुसरे पण काही मॉडेल्स त्यामध्ये उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं इक्विटीचं जे प्रमाण आहे, ते वाढत्या वयानुसार कमी होत जाताना देखील आपण बघू शकतो. त्यामुळे नक्कीच थोडाफार परिणाम होऊ शकतो. दुसरा माझा अनुभव, आमचा अनुभव राहिला आहे, की जेव्हा-जेव्हा आपण रिटायर होतो, तेव्हा आपल्याला म्हणजे बऱ्याच त्या 60व्या वर्षी म्हणा किंवा 58व्या वर्षी म्हणा, हो, बरेचसे पैसे कोइन्साईड होतात. मग तुमचं ग्रॅच्युइटी म्हणा, हो, पी-एफ म्हणा, बाकी काही गोष्टी म्हणा, हे येत बरोबर. असतात. त्यामुळे बऱ्याचदा असं आम्ही बघतो, की 60व्या वर्षी तुम्ही रिटायर झाला तर 61-62 किंवा पर्यंत साधारणतः पैशाची गरज भासत नाही. तर समजा मार्केट्स खालती असतील, तर तुम्ही ते थांबवून 63व्या वर्षी हे करू शकता किंवा तुम्ही ते पैसे काढून इक्विटी फंड्समध्ये गुंतवून पुढचे 2-3 वर्ष देखील थांबू शकता, जर मार्केट्स डाऊन असतील तर. खरं आहे. पुढच्या चार्टकडे आपण जाऊया. विविध देशांमधली स्थिती आहे त्याच्यामध्ये. तर निखिल नाईक सर आपल्याला सांगतील की नेमकं हे काय आहे. कंट्री वाईज बेंचमार्क परफॉर्मन्स निखिल नाईक सर 8 सप्टेंबर 21 ते 8 सप्टेंबर 22 असा आपण कालावधी घेतलेला आहे. याचं विश्लेषण कसं करायचं? नाही, हा चार्ट नितीन कामतांनी शेअर केला होता Zerodhaचा आणि जर आपण बघितला ह्या चार्टमध्ये हं, तर जर्मनीचं मार्केट म्हणा किंवा बाकी देशांचं कोरियाचं मार्केट म्हणा, फार मोठ्या प्रमाणावरती खालती येताना दिसतायत. त्यातल्या त्यात गेल्या 1 वर्षाचा भारताचा परफॉर्मन्स मात्र चांगला राहिला. बरं. सो तो जो परफॉर्मन्स आहे आणि त्याचं कारण मला असं वाटतं, की आपण म्हणजे निश्चलीकरणाचं किंवा उदारीकरणाचं जास्त धोरण वापरलं नव्हतं. बरं. आपल्या पॉलिसीज कोविडच्या वेळेला फार योग्य रीतीने संयमाने आपल्या पॉलिसी मेकर्स म्हणा, आर म्हणा किंवा गव्हर्नमेंट म्हणा यांनी हं, चांगल्या रीतीने त्याला हाताळलं. ॲट द सेम टाईम जी भारताची परिस्थिती आहे, म्हणजे ज्या परिस्थितीत आपण सध्या आहोत, हो. अ, ती परिस्थिती देखील त्याला कारणीभूत आहे, की आपलं यंग पॉप्युलेशन म्हणा आणि डिमांड जी आपली घरगुती डिमांड आहे, ती देखील त्याला कारणीभूत आहे असं मला वाटतं. ओके. सर अजून बरेच प्रश्न येतात. आपण काही प्रश्न घेऊया. अक्षय माने विचारतायत फॉरेक्स मार्केटमध्ये आणि इंडियन शेअर मार्केटमध्ये काही फरक पडेल का सध्याची स्थिती बघता? नक्कीच पडू शकतो. शॉर्ट टर्ममध्ये मार्केट्समध्ये नक्कीच फरक पडू शकतो. फॉरेक्समध्ये देखील पडू शकतो. बघा, आपण बघितलं पाहिजे, की ज्या प्रमाणात तेलाचे भाव मध्यंतरी कच्च्या तेलाचे भाव वाढले होते. युद्ध ज्या प्रमाणात पेटलं होतं, त्या प्रमाणात आपली करन्सी जी आहे, रुपया जो आहे तो जास्त घसरायला पाहिजे होता. पण तो तेवढ्या प्रमाणात घसरला नाही आणि हळू प्रमाणात आपण खालती येताना बघितलं. त्यामुळे मला असं वाटतं, की आपण ओव्हरऑल ॲज अ कंट्री फॉरेक्सच्या दृष्टीने चांगल्या पोझिशनमध्ये आहोत. अ, राहिली गोष्ट शेअर बाजाराची, आपण बघितलं 30 बिलियन म्हणजे साधारणतः 2,40,000 करोड फॉरेन इन्व्हेस्टर्स घेऊन गेले गेल्या वर्षभरामध्ये. आता ते पैसे देखील आपण केले गेलेत. तो धक्का देखील आपण पचवलाय आणि त्याचे 2 प्रामुख्याने कारण मला वाटतात. एक म्हणजे घरगुती गुंतवणूकदार जे डोमेस्टिक तुमच्या आमच्यासारखे एस-आय-पी चालू ठेवले आहेत. 12,000 करोड रुपये दर महिन्याला जातात एस-आय-पीच्या मार्गाने. तो एक भाग आहे. दुसरा जो भाग आहे, तो म्हणजे जसं आता मगाशी ज्यांनी प्रश्न विचारला, की एन-पी-एसमध्ये इक्विटीमध्ये जाणार आहे किंवा पी-एफ्सना सरकारने जेव्हा इक्विटीमध्ये गुंतवणूक करायला हो, अलाउ केलं, हो. ही एक फार मोठी स्टेप होती, की शेअर बाजारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर घरगुती कंपनी किंवा पी-एफचे पैसे येणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर त्यामुळे कुठेतरी हे ठीक आहे. परदेशी गुंतवणूकदार जेव्हा घेऊन जातात, हं. तेव्हा हे ॲब्सॉर्ब करायला सपोर्ट होतं असं मला वाटतं. परवेज मुजावर यांचा सर असा प्रश्न आहे की सध्याची स्थिती बघता सोन्यामधली गुंतवणूक ही व्यवस्थित आहे का? त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची का आता? नाही, सोन्यामध्ये आपण नेहमी गुंतवणूक करू शकतो 5% ते 10% आणि ते तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या अ, एक 5% ते 10% असले पाहिजे. कारण त्याला महागाईला, इन्फ्लेशनला हेज म्हणजे इन्फ्लेशनला एक उतारा म्हणून आपण सोनं वापरू शकतो. तर नक्कीच आपल्याला करायला हरकत नाही नेहमी. मात्र लाँग रनमध्ये आपण बघितलं आहे, की शेअर बाजारात म्हणा किंवा चांगल्या कंपनीजमध्ये म्हणा, त्यामध्ये तुम्हाला चांगला परतावा येऊ शकतो.
आपण पुढे जाणार आहोत. निखिल नाईक सर आपल्यासोबत आहेत आणि आणखी एक आपण चार्ट, मगाशी आपण 2 चार्ट ऑलरेडी बघितलेले आहेत. एक चार्ट वयोगटा संदर्भातला आहे, वयासंदर्भातला आहे. तो नेमका काय सांगतो? निखिल नाईक सर. सो आपण अश्विन जर हे बघितलं ना तर भारत आणि आफ्रिका ऑफकोर्स हे एक फार मोठे यंग असं देशांमध्ये येतं आणि बाकी ठिकाणी जिकडे जिकडे ग्रीन चार्ट देश आहेत ते कुठेतरी वाढत्या वयाकडे झुकताना आपण बघत आहोत. आता जेव्हा जेव्हा वय जास्त असतं तेव्हा काय होतं, कन्झम्पशन त्या त्या देशातलं त्या देशातली वस्तूंची मागणी कमी होत असते, खरंय. वर्क फोर्स कमी असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे, एक तर यंग पॉप्युलेशन आहे, त्यांना ऍस्पिरेशन्स आहेत, त्यांना नवीन वस्तू घ्यायच्या आहेत, नवीन गोष्टी करायच्या आहेत, नवीन घर घ्यायचं आहे. सो मागणी म्हणजे भारत हा मागणी प्रधान देश नेहमी राहील. भारताला नेहमी कधीही मागणीचा प्रॉब्लेम मिळणार नाही, तर खरंय. आलाच तर सप्लायचा प्रॉब्लेम येताना आपण बघू शकतो. खरंय. पुढे जाऊया आपण. रवींद्र दळवींचा एक प्रश्न आहे की त्यांना मुलासाठी गुंतवणूक करायची आहे, तर ते असं विचारतात की 50,000 रुपये जर मला मुलासाठी गुंतवायचे आहेत सध्याच्या स्थितीला, तर मी कुठे गुंतवावे? सो रवींद्रजी, तुम्ही नक्कीच इक्विटी फंड्स मध्ये गुंतवणूक करू शकता. बऱ्याच लहान मुलांसाठी आपल्याला हे देखील येताना दिसतात, चिल्ड्रन गिफ्ट फंड देखील असतात, किंवा तुम्ही एक 4-5 चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवू शकता. इंडेक्स फंड मध्ये देखील गुंतवणूक करू शकता. एक की राहील की जर मुलाचं वय जे काही असेल, तर जोपर्यंत तो 18 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्या पैशाला हात नाही लावला तर तुमचं कंपाऊंडिंग नक्कीच चांगल्या प्रमाणात होताना आपल्याला दिसेल. प्रोव्हाइडेड मुलाचं खरंय. वय म्हणजे आता तुम्हाला मुलाला 18 वर्ष होण्यासाठी किमान 5 वर्षाचा कालावधी दिला पाहिजे. बर. शुभम जोशी विचारतात सध्याच्या परिस्थितीमध्ये म्युच्युअल फंड मधली स्थिती काय आणि कशी पावलं टाकायची तिकडे? नाही, शुभम, मार्केट्स थोडे व्होलटाईल नक्कीच राहतील. गेल्या काही काळामध्ये आपण बघतो की मार्केट 60,000ला टच होताना सारखे बघितलं आपण. आणि ह्यामध्ये असं होईल की स्मॉल अँड मिड कॅप मध्ये किंवा लार्ज कॅप मध्ये लीडरशिप चेंज होताना नक्कीच दिसेल आपल्याला. मात्र मला असं वाटतं की शॉर्ट टर्म मध्ये जी उलथापालथ आहे आणि ऑफकोर्स जगामध्ये काही काही प्रॉब्लेम्स नक्कीच आहेत, पण भारतामध्ये भारताची जी परिस्थिती आहे ती बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे सध्या. त्यामुळे मला असं वाटतं की शॉर्ट टर्म मध्ये उलथापालथ होताना दिसेल, मिड आणि स्मॉल कॅप किंवा लार्ज कॅप वरती खालती होताना दिसतील. बट येत्या 10 वर्षांचा जर तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी धरला, तुम्हाला नक्कीच चांगले रिटर्न्स येऊ. एक प्रश्न आहे भूषण पाटील यांचा. त्यांच्या प्रश्नाचा आशय असा आहे की एक फ्लॅट ऑलरेडी त्यांनी घेतलेला आहे, तर सध्याच्या घडीला फ्लॅटमध्ये गुंतवणूक करावी का? ती सेफ असेल का? नाही, आपण सांगितलं होतं अश्विन आपल्या गुंतवणूकदारांना की घर घेण्यासाठी गेल्या काही 6-8 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी उत्तम संधी होती. हो. तेव्हापासून आपण बघतो की घराचे प्राइसेस खूप वाढताना देखील बघितलेत आपण. माझं नेहमी प्रामाणिक मत असं राहिलं आहे की तुम्हाला राहतं घर हे एकदम उत्तम असं घ्यावं, चांगलं घर घ्यावं. 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी जर तुम्ही गुंतवणूक करत हा. असाल तर तुम्हाला कदाचित असं दिसेल की पुढच्या 1-2 वर्षात घराची गुंतवणूक चांगली झाली आहे शेअर बाजारापेक्षा, असं दिसू शकेल. म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा इंडेक्स फंड म्हणा, त्यापेक्षा कदाचित पुढचे 2-3 वर्ष तुम्हाला दिसेल की घरातनं चांगले परतावा येतात. पण मला असं वाटतं 10 ते 15 वर्षाचा कालावधी जर आपण घेतला तर नक्कीच तुम्हाला अजूनही भारतीय इक्विटी मार्केट्स बर. रिअल इस्टेट पेक्षा जास्त रिटर्न देऊ शकतो. प्रसाद पाटील विचारतात पॉवर सेक्टरची सध्याची स्थिती तुम्ही बघता, तर पुढे जाताना आम्ही त्याच्यामध्ये मग लक्ष द्यावं का? पॉवर सेक्टर. नाही, माझं नेहमी मत राहिलंय की सेक्टर टाइम करणं खूप कठीण असतं. सेक्टरची सायकल्स देखील आता सध्या खूप चेंज होत आहेत. तुम्हाला जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असता तेव्हा तुम्ही कंपनीचा स्टॉक विकत नाही घेत आहात, हो. तुम्ही त्या एक ओनर बनत आहात. तर त्या कंपनीचा कॅश फ्लो, कंपनीवरती कर्ज आहे का नाहीये, बरं. कंपनीची डिमांड कशी राहिली, ह्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. वाइंड अप करताना सर कोणत्या 2 गोष्टी किंवा 3 गोष्टी तुम्ही सांगाल आपल्या गुंतवणूकदारांना की ज्या येणाऱ्या 4 महिन्यांमध्ये, कारण आता 2022च्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत, गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवाव्या? शेवटच्या 3 महत्त्वाच्या 3 गोष्टी. मला अश्विन, मला असं वाटतं की व्हॉलॅटिलिटी राहील. हो. पण भारत म्हणजे ॲज अ कंट्री आपली ही वेळ सर्वात उत्तम अशी वेळ आपल्यासाठी आली आहे. बर. आपण चायना ला थोड्याफार प्रमाणात, छोट्या प्रमाणात का होईना, तर एक पर्याय म्हणून उभं राहतो मॅन्युफॅक्चरिंगसाठी. ठीक आहे. आणि ते जे काही मॅन्युफॅक्चरिंग होत आहे हो. त्याची मागणी भारतातच देखील आहे. बर.
सो त्यामुळे मला असं वाटतं की हा एक फार मोठी संधी आहे. बरं, कधी कधी शेअर बाजाराला ठीक आहे. त्याचा परतावा 4 महिने 6 महिने वर्षभर देखील येणार नाही कदाचित. असं देखील पेशन्स ठेवावे लागतात. ठीक आहे. पण मला वाटतं 5 ते 7 वर्षासाठी ही उत्तम वेळ आहे गुंतवणूक. ठीक आहे. म्हणजे पेशन्स गेम पुन्हा एकदा जसं आपण नेहमी सांगत असतो, संयम राखणं फार गरजेचं आहे आणि पावलं टाकणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद निखिल नाईक सर या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल आणि सगळ्या एबीपी माझाच्या आपल्या प्रेक्षकांना ज्यांनी फेसबुक पेजवर प्रश्न विचारले. खूप पाऊस पडलाय प्रश्नांचा खरं म्हणजे, पण वेळेअभावी आपण सगळे प्रश्न घेऊ शकलो नाही. त्या सगळ्यांचे देखील आभार. पैसा झाला मोठामध्ये आता इकडेच थांबूया. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.